नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्कूल एज्युकेशन ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिप्लिकेशन ट्रिक्स म्हणजे गुणाकारच्या क्रिया करत असताना त्या कमी वेळात कसे सोडवायचे या संबंधीच्या काही ज्या आयडिया आहेत, म्हणजे ज्या क्लुप्त्या आहेत, त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सात क्लुप्त्या पुढच्या वेळेस पुन्हा घेऊ आपण. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 7 ते 8 ट्रिक्स आहेत त्या आज आपण समजून घेत आहोत. मित्रांनो, तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या ट्रिक्स आहेत ना, याची सराव तुम्हाला वारंवार करायचा आहे. तेव्हाच तुम्हाला ह्या ट्रिक्स तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये, ती कोणती परीक्षा असो, तुम्ही आज जर NMSची परीक्षा देत असाल, स्कॉलरशिपची परीक्षा देत असाल, पण भविष्यात जर तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षा देत असाल तर तुम्हाला ह्या ट्रिक्स माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण बघा. चला तर आपण आज पहिल्या ट्रिक्सपासून सुरू करूया. अतिशय सोपी ट्रिक्स बघा. पहिल्या ट्रिक्समध्ये काय सांगितलं, म्हणजे पहिली ट्रिक्स अशी आहे की जर कोणत्याही संख्येला जर 5ने गुणले असता, कितीने गुणले असता, 5ने गुणले असता, येणारा जो गुणाकार आहे तो 2 सेकंदात 3 सेकंदात कशा पद्धतीने आपण काढायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया. बघा मित्रांनो, पहिला जो उदाहरण आहे 46 गुणिला 5. 46 गुणिला 5 आहे. मित्रांनो, काय करायचं आहे, जी दुसरी जी संख्या असते इथं 46 आहे, ह्या 46ची अर्धी संख्या म्हणजे मला याला अर्धा करायचा आहे. या 46चे अर्धे किती होते मित्रांनो? या 46चे अर्धे होते, बघा किती होईल सांगा तुम्ही. 46चे अर्धे बघा 23. 46चे अर्धे किती झाले? 23. बघा, जर येत नसेल तर त्याला 2ने भागा, येत नसेल तर काय करायचं आहे, 2ने भागायचा. आता 46चे अर्धे किती झाले? 23 झाले. आणि 23 वरती काय करायचं आहे? 0 द्यायचं आहे. पण केव्हा? जर कोणत्याही संख्येला 5ने गुणत असताना, कोणत्याही संख्येला 5ने जर गुणत असताना जर ती दुसरी जी संख्या आहे ही जर समसंख्या असेल तर त्या संख्येची अर्धी संख्या करून त्याच्या एकक स्थानी 0 द्यायचं आहे. काय करायचं आहे? एकक स्थानी 0 द्यायचं आहे. म्हणजे बघा, करून बघा, 46 गुणिला जर 5 केलं तर त्याचा गुणाकार जो आहे तो गुणाकार 230 येतो. मित्रांनो, जर नसेल तर तुम्ही ही गुणाकार करून बघू शकता. कसं करणार बघा, 46 गुणिला 5 करा. 5 शकम 30, 30 0, हातचे 3, 5 चौक 20 आणि 3 23. बघा तेवढं चालेल. आणि मित्रांनो, हा जो अधिकचा वेळ लागत होता इथं आपल्याला अधिकचा वेळ लागला, हा आपल्याला वेळ परीक्षेमध्ये वाचवायचा आहे. त्यामुळे आपल्याला अशा प्रकारच्या ट्रिक्स माहीत असणे आवश्यक आहे. चला आपण थोडं समोरचं उदाहरण बघूया. एक समोरचं उदाहरण बघूया. बघा, आता ही जी संख्या आहे 7212 गुणिला 5, 7212 गुणिला 5 आहे. आता काय करायचं, जर अशा संख्या जर मोठ्या संख्या असतील त्याचीसुद्धा आपल्याला अर्धीच करायची आहे. पण ही अर्धी करण्याची ट्रिक्स आहे. त्याला 2 भागामध्ये बघा, 2चे तुकडे करा, त्याला 2चे जुड्या करा. आता तुम्हाला इथे दिसते ही समसंख्या, ही समसंख्या. आता ह्या 12चे जर तुम्ही अर्धे केले तर ते किती होते? 0 6 2 संख्यामध्ये. आणि 72चे अर्धे किती होतील? 36. बरोबर आहे. आणि ही समसंख्या असल्यामुळे, ही पूर्ण समसंख्या असल्यामुळे हे 0 लावा. म्हणजे याचं उत्तर किती येईल? 36,060. 7212 गुणिला 5 जर केलं त्याचं उत्तर किती आहे? 36,060. करून बघा मित्रांनो, तुम्ही प्रॅक्टिस करा. आता जर समसंख्या जर नसेल, समसंख्या नसेल म्हणजे आपल्याला जर दिलेली संख्या जर समसंख्या नसेल, विषम संख्या पण राहू शकते. कोणत्या संख्येला 5ने आपल्याला गुणायचं आहे. जर पण दिलेली जर संख्या ही समसंख्या नसताना विषम संख्या जर असेल तर काय करायचं? तर बघा, आता इथं एक उदाहरण घेतलेलं आपण 323 गुणिला 5. 323 गुणिला 5. आता ही विषम संख्या आहे. अशा वेळेस काय करायचं आहे की ह्या संख्येमधून 1 वजा करून टाकायचा. मग 1 वजा केल्यानंतर राहिलेली संख्या कोणती आहे? 322. कोणती संख्या आहे? 322. आता काय करायचं आहे, ह्या 322ची अर्धी करायची आहे. 322चं काय करायचं आहे? अर्ध. मग ह्या 322चे अर्धे किती होतील मित्रांनो? 322चे अर्धे किती होतील? जर येत नसेल, करता येत नसेल तर 2ने भागा. आता बघा, याच्या जर अर्धे करतो म्हटलं तर किती येईल? 322चे अर्धे 161 होतील का? बघा होतील का? हे 2 घ्या गट, सोड 2 32 आणि हा अर्धा. आता काय करायचं आहे, परंतु ही जी दिलेली संख्या जी होती ही कोणती संख्या होती? विषम संख्या होती. आपण त्याची अगोदरची एक संख्या वजा करून, 1 वजा करून त्याची समसंख्या मिळवली म्हणजे 322 मिळवलं.
मग आता ह्या 322ची अर्धी 322ची अर्धी जे केली तर आपल्याला किती मिळालं? 161 मिळालं. आता 161 जो मिळालेला आहे, पण ही जी दिलेली संख्या जी होती विषम संख्या असल्यामुळे जो आपण 1 वजा केला होता, काय केला होता? 1 वजा केला होता, तर 1ला सुद्धा 5ने गुणावं लागेल. म्हणून आपण इथं गेला 5 1 5. मग इथं शेवटच्या एकक स्थानी जो आपण इथं शून्य दिला होता, इथं जो आपण शून्य दिला होता, इथं एकक स्थानी शून्य न देता आपल्याला किती लिहायचे आहे? 5 लिहायचे आहे. म्हणजे येणारा गुणाकार किती येणार? 1615. 1615 हा आपला गुणाकार झालेला आहे. म्हणजे 323 गुणिला जर 5 केलं तर आपला जो गुणाकार आहे तो किती येतो? 1600. मित्रांनो, काही कठीण नाही. तुम्ही जर याची प्रॅक्टिस जर केली तर तुम्हाला समजेल. आता तुमच्यासाठी काही उदाहरणं आहेत, बघूया आपण. हा जो पहिला उदाहरण आहे 42 गुणिला 5 सोपा आहे. 42चे अर्धे करा, किती होते? 21. समसंख्या असल्यामुळे शेवटी शून्य लावा, म्हणजे उत्तर किती झाला? 210. 86 गुणिला 5, 86चे अर्धे किती झाले? 86चे अर्धे 43. 43 दुनी 86. त्याला शेवटी 86 समसंख्या असल्यामुळे एकच स्थानी शून्य लावा, म्हणजे 86 गुणिले जर 5 केलं तर किती येईल त्याचा गुणाकार? 430. आता इथं मात्र नाही आहे, तर आपल्याला 1 वजा करायचं आहे, म्हणजे कोणती संख्या होईल? 236 होईल. 236च्या अर्धे तुम्ही करा. 236च्या अर्धे किती येणार मित्रांनो? 236च्या अर्धे 118. 118 येणार बघा. 200च्या अर्धे 100 आणि 36च्या अर्धे 18. 18 दुनी 36. आता काय झाला? जो 1 सोडला होता, आता इथं आपण एकच स्थानी शून्य न देता इथं किती लिहिणार? 5. म्हणजे 237 गुणिला 5 किती आलं उत्तर? 1185. मित्रांनो, तुम्ही जर हे वारंवार जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने समजेल. आता इथं आहे, इथं ही समसंख्याच आहे. समसंख्या असल्यामुळे तुम्हाला येणारा जो गुणाकार आहे त्याच्या शेवटी शून्यच येणार आहे. बघा आता ह्याच्या अर्धे किती होतील? बघा, 400चे अर्धे 200 झाले, म्हणजे 2 दिला, आणि 76चे अर्धे 38. 38 दुने 76 आणि शेवटी द्या शून्य. म्हणजे 476 गुणिले जर 5 केलं तर याचा जो उत्तर आहे 2380. हे नवीन. आता ही संख्या बघा, आता ही मोठी संख्या आहे. अशा वेळेस काय करायचं आपल्याला मित्रांनो? इथं जर गट पाडले तर इथे आपण तशाच पद्धतीने करू शकतो. आता बघा, ह्या किती आहे? 96,756. 96,756 इतकं हे आपला गुणिला 5 आहे. आता हे तुम्ही गुणाकार तुमच्यासाठी करून बघा आणि याचं उत्तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही लिहा. मित्रांनो, हे ट्रिक्स तुम्हाला समजले असेल. किती मोठी लिहू शकता तुम्ही. फक्त ह्या संख्येचं तुम्हाला काय करायचं आहे? अर्ध करायचं आहे. आणि ही समसंख्या असल्यामुळे एकक स्थानी जो गुणाकार येईल, जे अर्धी संख्या येईल त्याच्या शेवटी फक्त तुम्हाला शून्य लिहायचं आहे. याचं उत्तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. चला, नंतरचा प्रश्न बघू. नंतरची एक ट्रिक्स बघू. प्रश्न नाही, ट्रिक्स. ही एक ट्रिक्स झाली. नंतरची ट्रिक्स. आता ही नंतरची ट्रिक्स आहे की कोणत्याही संख्येला जर 99ने, 9999ने किंवा 999ने किंवा 9ने जर गुणले असता येणारा गुणाकार किती येतो? तर मित्रांनो, ही ट्रिक्स अशी आहे, जितकी अंकाची संख्या असेल तेवढेच अंकन इथे 9ची सिरीज पाहिजे. म्हणजेच काय? इथं 2 अंकी संख्या आहे, 43 ही 2 अंकी संख्या आहे, तर आपण 99 गुणलं. इथं 3 अंकी संख्या आहे, 1 2 3 शतकपर्यंत, तर इथं आपल्याला 9 पाहिजे होते थोडे. इथं आपण क्लिअर करून घेऊ. 99 लिहून घेतलेलं आहे आपण. 456 गुणिला 999. तसेच खाली 2 उदाहरणं दिले आहेत. 56,371 गुणिला 99,999 आणि त्याच्या खाली एक उदाहरण आहे 7,324 गुणिला 56,371 गुणिला 99,999 आणि 7,324 गुणिला 9,999. आता हे आपण असे उदाहरणे बघणार आहोत. आता बघूया आपण पहिला उदाहरण बघूया आपण. पहिला कसं सोडवायचं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या मित्रांनो, 99 म्हणजे 100ला 1 कमी आहे. पण ते ट्रिक्स इथं न वापरता आपण वेगळ्या पद्धतीने जाऊ. काय करायचं आहे इथं बघा, 43 आहे ना, जी संख्या असेल त्याच्यापेक्षा 1ने कमी घ्यायचं. 1ने कमी घेतलं म्हणजे किती होईल? 42 झाली. संख्या कोण झाली? 42. संख्या कोण झाली? 42. आता हे 42 संख्या याला जे आहे समोरच्या 99मधून ही वजा करायची. समोरच्या 99मधून काय करायचं? वजा करायचं. मग मी आता वजाबाकी करतो, उलटी करतो. 9मधून 4 गेले इथे किती झाले?
5 आणि 9मधून 2 गेले की झाले 7. तर जो आपला गुणाकार आला तो गुणाकार किती येईल? 4257 हा आपला गुणाकार असेल. 43 गुणिला जर 99 केला त्याचं उत्तर येईल 4257. जर याला जर तुम्ही वेगळ्या पद्धतीने जर करत असाल तर तुम्ही अशी करू शकता. कसं करणार तुम्ही? बघा, आपल्याला असंही करता येते की 99 म्हणजे किती आहे? 1ने कमी. म्हणजे कितीला 1ने कमी? 100ला. जर आपण याला 100 पकडू जाऊ म्हणजे 43 गुणिला आपण 100 करत आहोत. 43 गुणिला 100 म्हणजे किती झाले? 4300 झाले. पण 1 जास्त घेतला होता म्हणून 1 कमी करू आपण. 1 काय करू? कमी करू. 1 कमी करणार म्हणजे किती कमी करणार? किती कमी करणार याच्यातले? चला, 43 पकडले होते ना. 43 किती वेळा? 99 वेळा. पण आता आपण पकडताना 100 वेळा पकडले. मग 1ने कमी करू. म्हणजे इथून जर मी 43 जर वजा केलो, बघा इथून जर मी 43 वजा केलो तर आपल्याला ही संख्या भेटली पाहिजे. आता 0मधून 3 जात नाही म्हणून 10मधून 3 गेले 7. इथे किती राहिले? 9. 9मधून 4 गेले 5. इथं किती राहिले? 2 आणि 4 असे 2. हे बघा एवढंच येणार आहे. ह्या पद्धतीने जा की त्या पद्धतीनं. आता पण ही पद्धत थोडी लेंदी आहे. ही पद्धत जी आहे ही त्याच्यापेक्षाही शॉर्टकट आहे. इथं टाईम वाचवणारी ही पद्धत आहे मित्रांनो. आता बघूया समोरचं एक उदाहरण बघूया. आता हे 456 आहे. ह्या 456पेक्षा 1ने कमी घेऊया. 1ने कमी घेतलं तर मी ही संख्या कोणती झाली? 455 झाली. बरोबर आहे मित्रांनो. किती झाले? 455. आता हे 455 आहे. याला मी काय करतो? ह्या 455ला पुन्हा 99 म्हणून ह्या 999मधून 455 वजा करतो. म्हणजे इकडून वजा करायचे. आता 9मधून 4 गेले की झाले 5. 9मधून 5 गेले 4. 9मधून 5 गेले 4. म्हणजे आला किती उत्तर? 456 गुणिले जर 999 जर केलं मी तर उत्तर किती येतो? 4,55,544 हा याचा उत्तर झाला. अशाच प्रकारचे तुम्ही हे सोडवू शकता. चला, 56,371मधून 1 जर वजा केलं तर मी किती झाला? 1 जर मी वजा केलं तर संख्या कोणती राहिली? 56,370. 56,370. आता 56,370 जे आलेलं आहे याच्यातून एक एक अंक याची वजाबाकी करूया आणि वजा करूया. आता मी हे जसं तसंच लिहिलं. आता 9मधून 5 गेले पहिले काढणार. 9मधून 5 गेले 4. 9मधून 6 गेले 3. 9मधून 3 गेले 6. 9मधून 7 गेले 2 आणि 9मधून 0 गेलं 9. म्हणजे जो आपला गुणाकार आला आहे तो किती येईल? 5,6,3,7,0,4,3,6,2,9 आणि करा. मूळ संख्या किती आहे? कितीमध्ये जाईल? लक्ष, कोटी, 5 अब्ज 63,70,43,629 एवढं. मित्रांनो, आता हे जर समोरचं गणित आहे हे तुम्ही सोडवा आणि याचं उत्तर तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहा. हा तुमच्यासाठी आहे. चला, हे दुसरी एक ट्रिक्स होती. हे ट्रिक्स तुम्हाला समजलं असेल. आता तुम्हाला काय करायचं आहे? ह्या ट्रिक्सचा तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणाचं तुम्हाला काय करायचं आहे? सराव करायचा आहे, प्रॅक्टिस करायची आहे. चला, नंतरच्या बघूया ट्रिक्स. ही एक ट्रिक्स आहे. जर कोणत्याही संख्येला जर आपण 15ने जर गुणलो असता येणारा गुणाकार, कोणत्याही संख्येला कितीने गुणलं असता? 15ने गुणलं असता येणारा गुणाकार किती? मित्रांनो लक्ष द्या. आपण 5नं बघितलेलं होतं. आता आपण 15ने बघू. आता काय होतं? इथं 15नं गुणत असताना बघा जी दुसरी संख्या दिली असते ती दुसरी संख्या जशीची तशी लिहायची. 24 आता घेतलं मी. आणि ह्या 24च्या अर्धे किती होते? 24च्या अर्धे होते 12. ह्या दोघांची काय करायची? बेरीज. ह्या दोघांची बेरीज करायची. बेरीज किती येते? 4 आणि 2 6, 2 आणि 1 3, किती आला? 36 आला. आता जो येणारा गुणाकार किती असेल? 15 गुणिले 24 यांचा जो गुणाकार असेल तो 360. म्हणजेच काय? याच्यावरती फक्त काय लावायचं आहे? 0 लावायचं आहे. याच्यावरती जी बेरीज करणार आहोत त्याच्यावर तुम्हाला फक्त काय लावायचं आहे? 0. पण केव्हा 0 लावायचं आहे? जर दिलेली संख्या ही काय असेल? समसंख्या असेल तर. मात्र विषम संख्या असेल तर आपल्याला 0 लावता येत नाही. एकक स्थानी 0 लावता येत नाही. ही गोष्टसुद्धा तुम्ही ध्यानात घ्या. आता बघा दुसरं एक उदाहरण बघूया. इथं दुसरं एक उदाहरण आहे 36 गुणिले 15. 36 गुणिले 15. 36च्या अर्धे अगोदर 36 लिहू. 36च्या अर्धे 18. यांची बेरीज जर केली तर उत्तर किती येते? 54. 54च्या समोर 0 लावा म्हणजे किती झाले? 540. 36 गुणिले 15 जर केला तर उत्तर किती येईल? 540 येणार मित्रांनो. किती उत्तर येईल?
540. समजलं. आता मात्र जर एकक स्थानी जर जो अंक आहे हा सम नसेल, विषम अंक असेल किंवा दिलेली संख्या जर विषम संख्या असेल तर कसं, तर त्या संख्येतून आता इथं उदाहरण दिलेलं आहे 73 गुणिले 15 बघा. तर या 73 मधून 1 वजा करायचं. 1 वजा केलं तर किती आले 72. किती आले 72. आता काय करायचं, ह्या 72च्या अर्धे, 72चे अर्धे किती होतात 36 घ्या. 72चे अर्धे 36. ह्या दोघांची बेरीज करा. ह्या दोघांची काय करायची आपल्याला बेरीज. परंतु इथं 72 नाही घ्यायचं आहे, इथं 72 नाही घ्यायचं, इथं 73च घ्यायचं आहे. म्हणजे 73 अधिक 36 घ्यायचे आहे. फक्त मी इथं काय केलं आहे, फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोष्ट लक्षात घ्या. इथं फक्त मी अर्धी संख्या घेतली. आता 73चे अर्धे होऊ शकत नाही. 73चे अर्धे होऊ शकते का, नाही. म्हणून मी 72 घेतले आणि 72चे अर्धे केले. 72चे अर्धे किती झाले 36. ते 36 याच्यामध्ये मी मिळवलं, फक्त 36 याच्यामध्ये मिळवलं. लक्षात घ्या मित्रांनो, कन्फ्यूज होऊ नका. 73 अधिक मी 36 घेतले, कारण की 72च्या अगोदरचा 73चे अर्धे होऊ शकत नाही. मग 73च्या अगोदरचा अंक जो संख्या जी आहे ती आहे 72. मग मी 72चे अर्धे केले, ते किती झाले 36. म्हणून हे 36 या 73मध्ये मिळवत आहे. मग 3 अधिक 6 किती झाले 9 आणि 7 आणि 3 10. किती आला उत्तर 109. आता काय होती, ही दिलेली संख्या विषम संख्या असल्यामुळे आता इथं जे आपण शून्य लिहिणार होता, इथं शून्य न लिहिता आता आपण इथं काय लिहायचं आहे 5. काय लिहायचं आहे 5. म्हणजेच येणारा गुणाकार किती आला 1095. 1095, कारण की एकने जास्त आहे ना, 72 घेतली होती आपण. जर असता 72 गुणिला जर 15 असते, 72 गुणिला जर 15 असते, समजा 72 गुणिला जर 15 जर केलं असतं तर किती आला असता, याचा अर्थ झाले 36. यांची जर बेरीज केली असते 8 आणि 10 म्हणजे 1080 याचं उत्तर आलं असतं. पण 73 असल्यामुळे 1095 याचं उत्तर आलेलं आहे. मित्रांनो समजलं, इतकं तुम्हाला समजलं असेलच. चला नंतरचं एक उदाहरण बघूया. 86 गुणिला 15 करा मित्रांनो. 86च्या अर्धे किती होतील, 86च्या अर्धे 43. 86 अधिक 43 घ्या. 86 अधिक 43 जर घेतले किती झाले 6 आणि 3 9, 8 आणि 8 16. इथं लावा 0, कारण की समसंख्या आहे. म्हणजे याचं उत्तर किती आला 1690. किती उत्तर आला 1690. समोरचं उदाहरण बघूया. 15 गुणिला 230. आता बघा मित्रांनो, 15 गुणिला 230. आता याच्या 230च्या तुम्ही अर्धे करा. 230च्या अर्धे किती होतात 115. चला बेरीज करा. 5 3 आणि 1 4, 2 आणि 1 3. इथं लावा 0. झाला 3450 हे त्याचं उत्तर झालं. समजलं मित्रांनो. आता बघा इथं मोठी संख्या आहे. मोठी संख्या असली तरी काय झालं नाही. 144 आहे. 144च्या अर्धे घ्या. 144च्या अर्धे किती होतात बघा 72. 144च्या अर्धे किती 72 दुने 144. बेरीज करा. 4 आणि 2 6, 4 आणि 7 11. हातचा 1 216. 216 इथं लिहा आणि त्याच्या शेवटी 0. त्याच्या शेवटी 0 म्हणजे 2160 हे त्याचं पण उत्तर आलं. म्हणजे 15 गुणिला 144 जर केलं तर 2160 एवढं उत्तर येत. नंतरचं जे उदाहरण आहे मित्रांनो, इथं काय केलं आहे, फक्त 15च्या समोर 0 लावलेला आहे. हा 0 सध्या सोडून द्यायचं. चला हे सोडूनच घेऊ आपण. एक काम करा, मी तर सोडून देत आहे, पण तुम्ही हा सोडून बघा. अगोदर व्हिडिओ स्टॉप करा आणि हा सोडवा आणि बघा याचं उत्तर किती येते. मी सोडून दाखवतो तुम्हाला. आता बघा काय करायचं, ह्या शून्याला सध्या पकडायचं नाही. म्हणजे याचा उदाहरण असं समजायचं की 15 गुणिला किती आहे 76 आहे. आता 15 गुणिला 76 आहे हे मी समजलेलं आहे. 15 गुणिला किती आहे 76. सोडून देऊ. आता बघा 76 आहे, हे 76च्या अर्धे किती होतात. 76च्या अर्धे बघा 38. बघा ह्या दोघांची बेरीज करा. किती झाले 8 आणि 6 14. हातचा 1 7 3 10 आणि 1 11. किती झाले 114. आता 114 झाले, पण हा एक शून्य होता मग हा इथं 1 लावला. पुन्हा आपल्याला एक्स्ट्रा 1 शून्य घ्यायचा आहे म्हणून पुन्हा 1 शून्य. म्हणजेच येणारा जो उत्तर आहे तो किती येईल 11400. 11400. बघा मित्रांनो तुमचं इतकं उत्तर आलेलं आहे का बघा. कारण की काय केलं होतं आपण इथं फक्त हा 0, इथं पण 1 शून्य जर लागला, समजा
असं जर उदाहरण असेल, पुन्हा इथं जर असं उदाहरण असेल, हाच उदाहरण आहे, पण मेन उदाहरण काय आहे, मेन जो भाग आहे तो मेन हा एवढंच आहे. हे अधिकचे शून्य, जितके शून्य लागले तेवढे शून्य समोर लावत जायचं. आता जर मी 150 गुणिले 760 केलं तर याचं उत्तर किती येईल? याचं उत्तर किती येईल? जो सुरुवातीचा उत्तर होता 15 गुणिले 76चा जो उत्तर आहे 1140, हे एक्स्ट्रा शून्य लागलेले आहेत, हे 2 एक्स्ट्रा शून्य लावून टाका, म्हणजे 11 लाख किती? 1,14,000. याचं उत्तर येईल 1,14,000. बरोबर आहे मित्रांनो. अशा प्रकारचे ही एक 15 कोणत्या संख्येला जर 15ने गुणले असता येणारा गुणाकार, हे आपण एक ट्रिक्स बघितले आहे. याचा तुम्ही सराव करा मित्रांनो. सराव केल्याशिवाय तुम्हाला हे समजणार नाही आणि तुम्हाला म्हणजे ते स्किल तुम्हाला कधीही म्हणजे पचनी पडणार नाही. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुम्ही प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जाते आणि माणूस हा परिपूर्ण सरावानेच होतो. चला नंतरची ट्रिक्स बघूया. नंतरची ट्रिक्स आहे बघा, क्रमवार संख्यांचा गुणाकार. क्रमवार संख्यांचा गुणाकार. आता हे क्रमवार संख्यांचा गुणाकार बघत असताना मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला? बघा इथं दिलं आहे उदाहरण 12 गुणिले 13, 16 गुणिले 17. अशा वेळेस काय करायचं आहे की प्रथम संख्या ही दुसरी संख्या आहे, याचाच अर्थ काय, ही किती आहे? 12 अधिक 1 आहे. मग ह्या 12 अधिक 1ला मी 12ने गुणतो. म्हणजे जरासं जर बघितलं तुम्हाला काय दिसतो इथं? 12 गुणिले 12 आहे, अधिक 12 आहे की नाही? जर मी याला जर सोडवलं, हे 12 गुणिले 12 अधिक 12 गुणिले 1 होती की नाही? आता हीच ट्रिक्स इथं आपल्याला वापरायची आहे. मग कसं वापरणार बघा मित्रांनो. काय करायचं, जी लहान संख्या असते त्या लहान संख्येचा वर्ग करायचा. म्हणजे मी इथं किती करणार? 12चा वर्ग अधिक त्याच्यामध्ये 30 संख्या मिळवणार. म्हणजे 12चा वर्ग मी इथं केला आहे. 12चा वर्ग येतो 144 आणि त्याच्यामध्ये मी जर 12 मिळवलं तो येणारा जो गुणाकार आहे तो किती येईल? म्हणजे बेरीज जी आहे ही बेरीज म्हणजे ह्या दोन संख्यांचा गुणाकार असेल. मग किती होते बघा? 4 आणि 2 6, 4 आणि 1 5, 1 म्हणजे 156. किती? 12 गुणिले 13 जर केलं तर उत्तर किती येतो? 156. तसंच इथं करा. 16 गुणिले 17 म्हणजेच काय? 16चा वर्ग करा आणि त्याच्यामध्ये 16 मिळवा. म्हणजे 16चा वर्ग किती होतो? 16चा वर्ग होतो 256 आणि त्याच्यामध्ये 16 मिळवा. 16 मिळवले म्हणजे 6 6 12 2 हातचा 1 5 आणि 1 6 आणि 1 7 272. किती? 272. 16 गुणिले 17 म्हणजे किती? 272. तसंच आहे 15 गुणिले 16, 15चा वर्ग 225 डायरेक्ट लिहायचं, अधिक 15 करा किती होते? 240. 21 गुणिले 22 म्हणजे काय करायचं? 21चा वर्ग, लहान संख्येचा वर्ग, जे लहान संख्या असेल त्या संख्येचा आपल्याला वर्ग करायचा आहे आणि तीच संख्या त्याच्यामध्ये मिळवायची आहे. आता मी काय करतो इथं? 21 आहे, 21 गुणिले 22 आहे म्हणजे 21चा वर्ग किती होते? 441. त्याच्यामध्ये मी मिळवणार 21. मग याच्यामध्ये मी जेव्हा 21 मिळवतो ह्या दोघांची बेरीज केली तर 1 आणि 1 2, 4 आणि 2 6, 404 462. 45चा वर्ग गुणिले 46 म्हणजे 45 गुणिले 46 आहे म्हणजे अगोदर 45चा वर्ग करावा लागेल. मग 45चा वर्ग मला माहीत पाहिजे. 45चा वर्ग किती आहे? 2025. अधिक मी त्यामध्ये मिळवतो 45 म्हणजे याचा गुणाकार किती येईल बघा? 2000. 45 न 25 किती झाले? 2070. आहे की नाही मित्रांनो? 2070. तसंच हा तुम्ही काढा, याचा गुणाकार किती येईल ते तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तर तुम्हाला मित्रांनो ही सुद्धा ट्रिक समजली असेल. असे उदाहरणाचा सराव करा तुम्ही. तर याच्यामध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं माहीत आहे का? की तुम्हाला वर्गसंख्या किंवा वर्गाचा जी संख्या आहे त्या संख्येचा वर्ग माहीत पाहिजे, कोणतीही संख्या असो. मला तर असं वाटते की तुम्ही 1 ते 100पर्यंतच्या वर्गसंख्या पाठच करून ठेवा. नसेल पाठ होत तर त्याचे ट्रिक्स तुम्हाला सांगतो मी. तसा एक व्हिडिओ बनवतो. तसं मी अगोदर 5 वर्षाच्या अगोदर तसं एक व्हिडिओ बनवलेलाच आहे. तुम्ही जर माझे जुने व्हिडिओ बघितले तर त्याच्यामध्ये तुम्हाला तो दिसून येईल की सगळ्या संख्येचा वर्ग पाठ करायची पण गरज नाही. पण जनरली तुम्हाला वर्गसंख्या पाठ पाहिजे. दिलेल्या संख्येचा कोणत्याही संख्येचा वर्ग तुम्हाला काढता आला पाहिजे. तर अशा प्रकारचे उदाहरणं सोडवणे सोपं होते. चला नंतरचं उदाहरण बघूया. नंतरची ट्रिक्स बघूया कोणती आहे. चला आता इथं बघा, इथं क्रमवार संख्या नाही आहे. इथं काय आहे? क्रमवार संख्या नाही आहे. परंतु इथं एक संख्या सोडून समोरची संख्या आहे. एक संख्या सोडून समोरची संख्या आहे की नाही? लक्षात येत आहे मित्रा? एक संख्या सोडून समोरची संख्या. आता हे कसं करा? आता 16 गुणिले 18 म्हटलेलं आहे. 16 गुणिले 18 सांगा कसं सोडवाल?
काही लक्षात येते का कोणाच्या? बघा, नसेल येत तर आता बघा, लक्ष द्या. आता इथं बघा 16 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 17 आहे. इथे 11 नंतर येणारी संख्या कोणती आहे? 12 आहे. बघा मित्रांनो, 16, 17, 18, 11, 12, 13. मित्रांनो लक्षात आलं. आता काय करायचं आहे तुम्हाला? जी मधातली जी संख्या सुटली आहे ना, त्या संख्येचा तुम्हाला वर्ग करायचा आहे आणि त्या संख्येतून 1 वजा करायचा आहे किंवा 1चा वर्ग वजा करायचा आहे. असं समजून जा, 1चा वर्ग 1च असतो, 1च वजा करायचा आहे. आता तुम्हाला इथं पण ही महत्त्वाची गोष्ट आहे, म्हणून तुम्हाला वर्ग माहीत असणं आवश्यक आहे. संख्यांचे वर्ग तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. आता 17चा वर्ग तुम्हाला माहीत पाहिजे. 17चा वर्ग किती आहे? 289. हा 289 मधून मी जे 1 वजा जर केलं, ह्या 289 मधून मी जर 1 वजा केलो तर किती येतो? 288. आणि हा 288 यांचा गुणाकार आहे. 16 गुणिला जर 18 केलं तर किती येतो? 288. त्याच पद्धतीने 11 गुणिला 13, 12चा वर्ग करा आणि त्याच्यातून 1 वजा करा. 12चा वर्ग आहे 144 आणि 144 मधून जर मी 1 वजा केलो तर येतो 143. आणि हा 143 11 गुणिला 43, 11 गुणिला 13 म्हणजे 143. 11 गुणिला 13 म्हणजे 143 हा यांचा गुणाकार आहे. ट्रिक्स लक्षात आली मित्रांनो. काय करायचं आहे? जी मधली संख्या आहे त्या संख्येचा वर्ग करून त्याच्यातून 1 वजा करायचा आहे. कारण की दोघांमधला जो आहे अंतर हा आहे मधल्या संख्येतला, मधली जी संख्या आहे त्यात समान अंतरावर आहे 1च्या फरकाने. ते नंतर डिटेल्स कशी आली, ट्रिक्स का आली ते नंतर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. पण आता तुम्हाला हे ट्रिक्स अशा पद्धतीचे आहे हे लक्षात आलेलं असेल. समोरचं उदाहरण बघा, 17 गुणिला 19. 17 गुणिला 19 याच्यामधली संख्या कोणती आहे? 18 आहे. म्हणून ह्या 18चा वर्ग करा. 18चा वर्ग किती होतो? 18चा वर्ग होतो 324. त्या 324 मधून 1 वजा करा म्हणजे किती येईल? 323. म्हणजे 17 गुणिला 19 म्हणजे किती? 323. अतिशय साधी सोपी ट्रिक्स आहे. 19 गुणिला 21 सोपं आहे. मधातली संख्या आहे 20. मधातली संख्या 20. 20चा वर्ग करा. 20चा वर्ग किती? 400. 400तून 1 वजा करा म्हणजे याचं उत्तर किती येईल? 399. 399. 29 गुणिला 31 330. मधातली संख्या आहे 30. 30चा वर्ग करा. 30चा वर्गामधून 1 वजा करा म्हणजे 30चा वर्ग किती? 900. त्याच्यातून 1 वजा करा म्हणजे 899 यांचा गुणाकार होईल. आता याचं उत्तर तुम्ही मात्र सांगा. याचा उत्तर तुम्ही सांगायचं आहे. 91 गुणिला 89 याचं किती होईल हे तुम्ही कॉमेंट्समध्ये लिहून मला सांगा त्याचं उत्तर. चला, ही ट्रिक्स तुम्हाला समजली असेल. समोरची एक ट्रिक्स बघू. समोरची एक ट्रिक्स आहे बघा. कोणत्याही संख्येला जर 11ने गुणले असता येणारा गुणाकार. कोणत्याही संख्येला कितीने गुणले असता? 11ने गुणले असता येणारा गुणाकार. कसं करता मित्रांनो? कसं करायचं याला काय करायचं आहे? ज्या अंक असतील त्या अंकांची बेरीज करायची आहे. काय करायची आहे? अंकांची बेरीज मधातली. आता कसं? लक्षात करा. अंकांची बेरीज कसं म्हणता तुम्ही? सुरुवातीला एकक स्थानी जो अंक असेल, एकक स्थानचा अंक तो जसाचा तसाच लिहायचा. म्हणजे मी तर 6 लिहिले आणि ह्या 6 आणि हे 3 या दोघांची मी बेरीज केली. किती झाली? 6 आणि 3 9. 9 लिहिलं. आता उरलेला जो शेवटचा अंक असतो हा जसाचा तसा किंवा त्याच्यामध्ये जर इकडून जर काही हातचा येत असेल तो हातचा त्याच्यामध्ये मिळवायचा. म्हणजे 36 गुणिला 11 जर केलं त्याचा गुणाकार किती येतो? 396. मित्रांनो अतिशय सोपी ट्रिक्स आहे. 23 गुणिला जर 11. आता इथं काय करेन मी? शेवटचा अंक 3 आहे. 3 जसाचा तसा. दोघांची बेरीज 3 आणि 2 5. मधात लिहिलं मी मधातल्या अंकामध्ये. आणि 2 अधिक 3 आता काढायला शेवटचा अंक 2 आहे. हा 2 जसाचा तसा. म्हणजे 23 गुणिला 11 किती झाले? 253. इथंही तसंच. आता इथं 3 अंक आहेत. 1 2 3 गुणिला 11 आहे. काय करायचं? शेवटचा अंक जो आहे तो मी जसाचा तसं लिहिलं. पहिले ह्या अंकांची बेरीज नंतर ह्या अंकांची बेरीज. पहिले मी अंकांची बेरीज केलं. 3 अधिक 2. 3 अधिक 2 म्हणजे किती? 5. आता 3 अधिक 1 किती? 4. हातचा काहीच नाही आणि 1 हा शेवटी जसाचा तसा. म्हणजे 132 गुणिला जर 11 केलं तर त्याचं उत्तर किती येतो मित्रांनो? 1452. 1452. आता नंतरचं उदाहरण बघा. इथं आता एक एक्स्ट्रा दिलेला आहे 0. 11वर 0 असतं तरी त्याचं काही लक्ष द्यायचं नाही. त्याला शेवटी जोडून टाकायचं. उरलेल्या अंकांचा विचार करायचा. इथं आपण समजून घेऊ 56 गुणिला 11 आहे फक्त. 0 जाऊ द्या बाजूला. 0 बाजूला जाऊ द्या. शेवटच्या अंकामध्ये आहे ना, जाऊ द्या, सोडून द्या सध्या. मग त्याला ॲड करायचं. आता 56 गुणिला 11. 56 गुणिला 11 पकडल्यानंतर मी काय केलं?
हा 6ला मी अगोदर जसं तसं लिहिलं. आता ह्या दोघांची बेरीज केली मी. दोघांची बेरीज किती होते? 5 आणि 6 11, 11 × 1. आता मात्र इथं एक हातचा राहिलेला आहे, एक हातचा राहिलेला आहे आणि आपल्याला हा शेवटचा अंक तर लिहायचा आहे. मग शेवटच्या अंकामध्ये हा जो 1 आहे उरलेला, हा उरलेला 1 मी याच्यात हा आहे मिळवणार. म्हणजे 5 आणि 6 1 किती होईल? 6. 6 × 11 झाला. पण हा जो शून्य राहिला होता तो शून्य मी इथं लावला. म्हणजे याचं उत्तर किती आला? 56 × 110 जर केलं तर उत्तर येतो 6160. 6160. मित्रांनो शून्य आपण शेवटी लावलं त्याचं, बरोबर आहे. नंतरचं गणित बघूया. 97 × 11 हे तसंच आहे. किती अंक आहे? 2 अंक. 7 जसेचे तसे लिहा. पहिले 7 लिहिले मी जसे तसे. हा दोघांचा बेरीज करा. दोघांची बेरीज 9 आणि 7 16. 16 × 6 हातचा 1 राहिला. हा जो 1 आहे याची बेरीज करा. 9 आणि 1 10. 10 गेली बेरीज 1067 आला. 97 × जर 11 जर गेला तर 1067 येते. परंतु इथं शून्य आहे एकच स्थानी. मग हा एक शून्य लावा इथं. म्हणजे काय झालं आता? 10,770 याचा उत्तर झाला. मित्रांनो जो आता शेवटचा गणित आहे तो हा तुम्हाला सोडवायचा आहे प्रॅक्टिससाठी आणि अशा उदाहरणांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. चला नंतरची एक व्हिडिओ लांबत आहे त्याच्यामुळे आपण एकच घेऊ. आता एक ट्रिक्स घेऊ शेवटची. अतिशय महत्त्वाची ट्रिक्स आहे मित्रांनो की कोणत्याही संख्येला जर 51 जर गुणायचं असेल, अतिशय सोपं. कोणत्याही संख्येला कितीने गुणायचं म्हटलं मी? 51. 51 51 51 51 51 जो गुणलं असता येणारा गुणाकार. कोणत्याही संख्येला 51ने गुणले असता येणारा गुणाकार. आता कसं करायचं आहे? 51 गुणायचं आहे. एक उदाहरण बघूया आपण पहिले. 51 × 24. काय करायचं आहे? ही संख्या जशीची तशी लिहून टाकायची. मी 24 लिहिलं. ही संख्या जसंचं तसं लिहून टाकायची. एक गोष्ट इथं मात्र लक्षात ठेवा, दुसरी जी संख्या आहे ती दुसरी संख्या सम असणे आवश्यक आहे. काय म्हटलं मी? दुसरी जी संख्या आहे ती इथं सम असणे आवश्यक आहे मित्रांनो. समसंख्या असेलच तर 51ने गुणल्या असता येणारा गुणाकार कसं लवकर काढायचं हे आजच्या आपण ह्या ट्रिक्समध्ये बघत आहोत. तर बघा मी 24 लिहून घेतलं आणि या 24चे अर्धे केलं. 24चे अर्धे किती होते? 12. 12 लिहिलं. झाला याचा गुणाकार. म्हणजे 51 × जर 24 केलं तर उत्तर किती? तो 1224. काय कठीण आहे? काही कठीण नाही. इथे तसंच बघा. इथे काय आहे? 34 आहे. मी 34 जसेचे तसे लिहून घेतले आणि ह्या 34चे तुम्हाला अर्धे करायचे आहे. 34चे अर्धे किती होते? 17 लिहिले मी त्यासमोर 17. झालं. 51 × 34 जर केलं तर त्याचं उत्तर किती येतो? 1734. याचं सांगा मित्रांनो किती येईल? 22 लिहिलं मी तसं. 22चे अर्धे किती? 11. 51 × 22 म्हणजे किती आलं उत्तर? 1122. समोरचं उदाहरण करा. 51 × 76 करा. किती येईल? 76 जसेचे तसे लिहिलं आणि 76चे अर्धे किती? 38. घालायचं उत्तर. मित्रांनो समोरचं एक बघा. आता 3 अंकी संख्या आहे. 3 अंकी संख्या आहे. किती आहे? आता 3 अंकी संख्या जर असताना कसं करायचं हे महत्त्वाचा भाग आहे. आपण 2 अंकीला केलं पण 3 अंकीला कसं करायचं? आता 3 अंकी जर संख्या करत असताना लक्ष द्या इकडे. हे जे 140 आहे हे 140 जसं तसं लिहून टाकायचं पहिले. 140 मी जसेचे तसे लिहिले. आता लिहिल्यानंतर काय होतं? आपण काय म्हटलं होतं की 140चे आता अर्धे, कारण की दुसऱ्या संख्येचे अर्धे करायचे. आता ते अर्धे कसे करायचे? याचे अर्धे किती होते? 140चे अर्धे 70. आता जे 70 आहे ते 70 आपल्याला अशा पद्धतीनं लिहायचे आहे की जो तिसरा अंक एकक दशक शतक हा तिसरा जो अंक आहे 1 2 3 हा त्या शेवटच्या एककाच्या खाली आला पाहिजे. म्हणजे 70च्या खाली आला पाहिजे. आलं. ह्या दोघांची बेरीज करा. 0 × 0 4 × 4 1 न 0 1 7 अशा पद्धतीने करायचं आहे. म्हणजे 51 × 140 जर केलं तर उत्तर किती येते? 7140. 7140. नंतरचा उदाहरण बघूया आपण. 132 घेऊया. आता 132 मी जसेचे तसे लिहिले. 132 जसंचं तसं लिहायचं. जसं आपण इथं लिहिलं ना तसं 34 जसं तसं 22 जसं तसं मग त्याचे अर्धे केलं. 76 जसे तसे त्याच्या मग अर्धे केले. इथं तसंच. आता ह्या 132च्या अर्धे करायचे. 132च्या अर्धे किती होते सांगा? 66. आता हे जे 66 लिहिणार आहोत हा 1च्या खाली त्याचा 66चा एकक आला पाहिजे. म्हणजे असं 66 लिहिलं. आता ह्या दोघांची बेरीज करायची. अशा पद्धतीने मांडणी करायची. म्हणजे 2 × 2 3 × 3 6 ने 1 7 6 × 6 म्हणजे याचा जो उत्तर आला किती आला?
6732. मित्रांनो, जर तुम्हाला ट्रिक्स आवडली असेल, ही ट्रिक्स जर तुम्हाला समजली असेल, तर ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कॉमेंट्स करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हे शेअर करा. आणि जर ह्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना पाठवा. आणि अशाच प्रकारे व्हिडिओ कशा प्रकारचे पाहिजे तुम्हाला, अशा प्रकारचे पाहिजे की आणखी कशा प्रकारचे पाहिजे हे तुम्ही मला कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तशा प्रकारचा आपण व्हिडिओ बनवू. मित्रांनो, आज आपण आता हाच ट्रिक्स घेऊन इथेच थांबूया. ह्या जे आपण 7 ट्रिक्स घेतल्या आहे याची तुम्ही घरी चांगला सराव करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक्स आपण ह्याच यूट्यूब चॅनलमध्ये शिकूया.